नमस्कार. माझ्या सगळ्या स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. या गजराबरोबरच आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुमच्या मनातील सगळ्यांच्या चांगल्या इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. शाश्वतचे सुख कसे लाभेल तर पहा, एखादा प्रवचन करणारा घ्या किंवा मोठा वैदिक कर्म करणारा घ्या, त्याला त्यापासून समाधान मिळते असे नाही. तो असमाधानातच असतो. कळू लागल्यापासून आपण सदाचाराने वागत असून आणि देवधर्म करीत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही. याचे काय कारण तर आपले ध्येय निश्चित झालेले नसते. आपण नीतीने वागतो ते लोकांच्या भीतीने, कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावे ठेवतील. लौकिकासाठी केलेले कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही. पापकर्म करणाऱ्यालाही समाधान लाभत नाही, कारण त्याला सुद्धा आपण करतो हे वाईट आहे असे वाटतच असते. इथे एक गोष्ट सांगते. एक गृहस्थ असं म्हणतो की देवापाशी काही न्याय नाही, तो अन्यायी आहे. मी त्याला विचारले, असे झाले तरी काय? त्यावर तो म्हणाला, मी कधीच कोणाचा पैसा खाल्ला नाही, सदाचाराने वागलो, पण मी फक्त एक मजली घर बांधू शकलो आणि माझ्या हाताखाली काम करणाऱ्या एका भिकारड्या कारकुनाने पैसा खाऊन माझ्या घरासमोर दुमजली घर बांधले. मी त्याला विचारले, मग तुम्ही का नाही पैसे खाल्ले? त्यावर तो म्हणाला, मला तसे आवडत नाही, लोक नावे ठेवील. तेव्हा जे कर्म लौकिकासाठी केले त्याने कधीही समाधान मिळू शकणार नाही. प्रपंचात सुख लाभावे म्हणून आपण देवाचे करतो आणि लौकिकासाठी नीतिधर्माने वागतो. मग त्यातून शाश्वतचे सुख कसे लाभेल? अंगावर चांगले दागिने घातले, उत्तम लुगडे नेसले, परंतु कुंकू जर कपाळाला नसेल तर त्या सर्वाची काय किंमत? तसेच जर देवाचे प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकाच उपयोग होणार नाही. या उलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असून सुद्धा जर नीतिधर्माचे आचरण नसेल तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही. खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे. विद्वान लोक तो उगीच अवघड करून सांगतात. चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल. परमार्थ तीन पैकी कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल. एक देहाने साधूची संगत, दुसरी संताच्या वाङ्मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण, आणि तिसरी भगवंताचे नामस्मरण. नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल. संतांनी सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी, आणि ते पुढे निश्चयाने, श्रद्धेने आणि प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी. हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार. भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव परमार्थ. बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्तभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तसेच या छोट्याशा आजच्या व्हिडिओबरोबर मी इथेच थांबते, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजेच माझ्या चॅनेलवरती मी जेव्हा पण असे व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सर्वांना श्री स्वामी समर्थ.